नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, विद्या समिती अंतर्गत ई कंटेंट डेव्हलपमेंट या योजनेमध्ये आज आपण इयत्ता 11वी कॉमर्स बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट वर पुढील प्रॉब्लेम पाहणार आहोत. प्रॉब्लेम पहा. आपण मागील तासाला बॅलन्स ॲज पर कॅशबुक आणि बॅलन्स ॲज पर पासबुक दिले असताना प्रॉब्लेम कसे सोडवायचे हे पाहिलेले आहोत. आज आपण कॅशबुक आणि पासबुक हे दोन्ही दिले असताना प्रॉब्लेम कसा सोडवायचा आहे ते पाहायचं आहे. बघा, आपल्या पुस्तकामध्ये पान नंबर 207 वर हा प्रॉब्लेम दिलेला आहे. फॉलोइंग इज द एक्स्ट्रॅक्ट ऑफ कॅशबुक बँक कॉलम ओनली अँड पासबुक प्रिपेअर बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट ॲज ऑन 31 ऑक्टोबर 2018. हे कॅशबुक दिलेलं आहे आणि त्याच्याच पान नंबर पुढच्या पानावर हे पासबुक दिलेलं आहे. कॅशबुक आणि पासबुक दिल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम कसा सोडवायचा आहे. हा प्रॉब्लेम सोडवताना तुम्ही बॅलन्स ॲज पर कॅशबुक घेऊन सोडवता येता किंवा बॅलन्स ॲज पर पासबुक घेऊन सुद्धा सोडवता येतो. तर यातील मुख्य वर्किंग नोट काय करायचे आहे. जर दिलेल्या एखाद्या ट्रान्झॅक्शनची नोंद दोन्ही पुस्तकात असेल तर बॅलन्स मध्ये फरक पडत नाही, हे आपण मागे पाहिलेलं आहोत. म्हणजेच एखाद्या ट्रान्झॅक्शनची नोंद दोन्ही पुस्तकामध्ये असली पाहिजे तर इफेक्ट होत नाही. परंतु एकाच पुस्तकामध्ये जर नोंद असेल ट्रान्झॅक्शनची तर बॅलन्स मध्ये फरक पडतो किंवा डिफरन्स येतो आणि त्यामुळे आपल्याला बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मांडावं लागतं. तर अगोदर दिलेल्या कॅशबुक आणि पासबुक मध्ये एकाच पुस्तकामध्ये नोंदी कोणत्या आहेत त्या पाहायच्या. आता पासबुक आणि कॅशबुक मॅच करताना कोण पाहायचं आहे, काय पाहायचं आहे, तर कॅशबुकची डेबिट साइड आणि पासबुकची क्रेडिट साइड हे दोन्ही मॅच होतात का पहा. म्हणजेच कॅशबुकच्या डेबिट साइडला म्हणजेच रिसिप्ट साइडला ज्या ज्या एंट्र्या किंवा ज्या ज्या एंट्र्यांचं पोस्टिंग आपण केलेलं आहे त्या एंट्र्यांचं पोस्टिंग पासबुकच्या क्रेडिट साइडला म्हणजेच रिसिप्ट साइडला झालेलं आहे का बघा. ज्या एंट्र्या कॅशबुक मध्ये आहेत परंतु पासबुक मध्ये नाहीत अशांना टिकमार्क करून घ्या किंवा ट्रेडमार्क करून घ्या काहीतरी, की जेणेकरून आपल्याला समजावं की त्याच्या नोंदी नाहीत. उदाहरणार्थ बघा, कॅशबुकची रिसिप्ट साइड बघा, बॅलन्स कॅरीड डाऊन, तो पासबुकच्या क्रेडिट साइडला बॅलन्स कॅरीड डाऊन आहे का बघा, आहे. त्यानंतर दुसरी एंट्री काय आहे तर टू अपर्णाची या ठिकाणी नोंद आहे का बघा, टू अपर्णा तर नाही, याची नोंद नाही, म्हणजे यामुळं 5,000चा फरक पडला. त्यानंतर अपूर्वाचा आहे का तर अपूर्वाचा आहे, म्हणजेच याची पासबुकची क्रेडिट साइड आणि कॅशबुकची डेबिट साइड यामध्ये कोणत्या कोणत्या एंट्र्या नाहीत ते काढायचे आहेत. समजलं. त्याचप्रमाणे कॅशबुकच्या क्रेडिट साइडला म्हणजे पेमेंट साइडला ज्या ज्या एंट्र्यांचं पोस्टिंग आहे त्या त्या एंट्र्यांचं पोस्टिंग पासबुकच्या या डेबिट साइडला आहे का नाही पहा. ज्या एंट्र्यांची नोंद नाही त्याला टिक मार्क करून घ्या, म्हणजे ते मिसमॅचड आहेत. त्याचं वर्किंग मध्ये करा. म्हणजे ज्या नोंदी नाहीत, उदाहरणार्थ कॅशबुक मध्ये कोणत्या पुस्तकात नोंदी नाहीत त्या आणि पासबुक मध्ये कोणत्या नाहीत त्या, त्याची वर्किंग नोट करा. आणि आपण नियम ठरल्याप्रमाणे जर बॅलन्स तुम्ही कॅशबुक प्रमाणे घेतला तर क्रेडिट साइडला म्हणजे दोन्हीच्या कॅशबुकच्या आणि पासबुकच्या क्रेडिट साइडला ज्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत त्या ऍड करायच्या आहेत आणि त्याच्या विरुद्ध कॅशबुकच्या डेबिट साइडला आणि पासबुकच्या डेबिट साइडला ज्यांच्या नोंदी नाहीत त्या काय करायच्या आहेत, लेस करायच्या आहेत. बघा, हे दोन्ही ठेवलेले आहेत. तर यातील मिसमॅच काय झालेत, म्हणजे एकाच पुस्तकात एंट्र्या कोणकोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी आपण वर्किंग नोट मध्ये काढूया.
बघा मी फॉर्म आखून घेतो. तर या ठिकाणी हा फॉर्म मी आखलेला आहे. फॉर्म तुम्ही पाहत असाल, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट ॲज ऑन 31 ऑक्टोबर 2018. वर्किंग नोटमध्ये कॅशबुक आणि पासबुक दिले आहेत. त्याच्या खाली रूल दिले बघा. रूल काय दिलेला आहे, आपण बॅलन्स ॲज पर कॅशबुक घेऊन करूया. बॅलन्स ॲज पर कॅशबुक किंवा पासबुक कोणतेही घेतले तरी चालेल, त्याबद्दल काय नाही, फक्त रूल बदलणार आहे. आता बॅलन्स ॲज पर कॅशबुकचा रूल काय, ऍड कोणत्या करायचे आहेत, क्रेडिटेड इन कॅशबुक आणि पासबुक. म्हणजेच कॅशबुकच्या क्रेडिट साईडला आणि पासबुकच्या क्रेडिट साईडला ज्या काही नोंदी आहेत त्या काय करायला लागणार, तुम्हाला ऍड करावं लागणार आहे. आणि कॅशबुकच्या डेबिट साईडला आणि पासबुकच्या डेबिट साईडला ज्या काही नोंदी होतील ते काय करणार, लेस करावं लागणार आहे. आता दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये कॅशबुकच्या डेबिट साईडला आहेत, परंतु त्याची नोंद पासबुकच्या क्रेडिट साईडला नाही. असे घटक कॅशबुक मध्ये कोणते आहेत ते करूया आपण. बघा, तर पहिल्यांदा कॅशबुकची डेबिट साईड बघा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, हे पासबुक मध्ये पण आहे. म्हणजेच पासबुकच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरी डाऊन दिलेला आहे, तसाच आहे. त्यानंतर दुसरी एंट्री आहे अपर्णा. टू अपर्णा 5000, या ठिकाणी अपर्णा 5000 तिथे कुठे नाही रिसिप्ट साईडला, म्हणून या ठिकाणी जे आहे ते आपण नोंद करून घ्यायला पाहिजे. अपर्णाची नोंद, अपर्णा इथे आहे तर 5000, बरोबर. त्यानंतर अपूर्वाची नोंद आहे. त्यानंतर ओंकारची नोंद नाही. म्हणजे डेबिट साईडला काय, ओंकारची नोंद कॅशबुक मध्ये आहे परंतु पासबुक मध्ये नाही, म्हणून त्याची पण वर्किंग नोट मध्ये नोंद घ्या, ओंकार 3000, बरोबर. हे झालं काय आपलं डेबिट साईड. त्याप्रमाणे क्रेडिट साईडला पण बघा, कॅशबुकच्या क्रेडिट साईडला नोंदी आहेत, परंतु पासबुकच्या डेबिट साईडला ज्यांची नोंद नाही, असे कॅशबुक मध्ये कोणकोणते घटक आहेत, कॅशबुक मध्ये म्हणजे ज्यांची फक्त कॅशबुक मध्येच नोंद आहे, पासबुक मध्ये नाही, असे कोणते घटक आहेत ते पाहूया. आता डेबिट साईडला बघा कोणते घटक आहेत, तर बाय तेजस 12,000, याची नोंद फक्त कॅशबुक मध्ये आहे, पासबुक मध्ये नाही. त्यानंतर दुसरा घटक बघा, दुसरा घटक बँक चार्जेस दिलेला, या ठिकाणी चुकून दिला असेल, बँक चार्जेस येत नसतं, परंतु राहू दे. बँक चार्जेस या कॅशबुक मध्ये आहेत परंतु पासबुक मध्ये त्याची नोंद नाही, 200 रुपयाची. त्यानंतर तिसरा घटक आहे बाय ऍडव्हर्टाइजमेंट, याची पण नोंद कॅशबुक मध्येच आहे परंतु पासबुक मध्ये काय नाही, बघा. आणि शेवटी बॅलन्स कॅरीड डाऊन झालेला जो आहे तो बॅलन्स कॅरीड डाऊन, याची नोंद या ठिकाणी वेगळी आहे आणि पासबुक मध्ये काय वेगळे आहे, म्हणून ते घेतलेलं आहे. आता त्याचप्रमाणे पासबुक पहा, पासबुकला कोणकोणत्या घटकांची पोस्टिंग आहे बघा. पासबुकची डेबिट साईड बघा, टू इंटरेस्ट दिलेला आहे, त्याची नोंद कॅशबुक मध्ये नाही, ती अमाऊंट किती आहे, 500 रुपये आहे. त्यानंतर टू इन्शुरन्स प्रीमियम, याची नोंद फक्त पासबुक मध्ये आहे परंतु कॅशबुक मध्ये नाही. त्यानंतर टू टेलिफोन बिल इथे आहे 2000 आहे, त्याची नोंद सुद्धा कॅशबुक मध्ये नाही. त्यानंतर बॅलन्स कॅरीड डाऊन, त्याची नोंद आहे परंतु बॅलन्स मिसमॅच आहे. मग प्रॉब्लेम सोडवताना दोन्हीपैकी कॅशबुकचा बॅलन्स आहे कॅरी डाऊन झालेला 9800, तो घ्या, किंवा हा पासबुकचा बॅलन्स कॅरी डाऊन झालेला आहे तो घ्या, दोन्हीपैकी एक घेऊन सोडवता येतो तुम्हाला प्रॉब्लेम, परंतु रूल बदलतो. त्यानंतर पुढे बघा क्रेडिट साईड बघा, क्रेडिट साईडला कुठली नोंद नाही, राजू आणि स्वानंद ह्या दोनच नोंदी नाहीत, बाकी सगळ्या नोंदी आहेत. राजू किती आहे, तर राजूचे 2000 आणि स्वानंदचे किती आहेत, स्वानंदचे 3000. तर याप्रमाणे हे मिसमॅच असलेले घटक आहेत, ज्यांची नोंद एकाच पुस्तकामध्ये आहे, असे घटक ह्या कॅशबुक आणि पासबुक मधले आपण हुडकून काढलेले आहेत. मग झालं, एवढं काढलं का नाही, प्रॉब्लेम सोपा आहे. दिलेल्या रूल प्रमाणे जे कॅशबुकच्या क्रेडिट साईडला दिलेले आहेत ते काय करायचे, कॅशबुकच्या क्रेडिट साईड आणि पासबुकच्या क्रेडिट साईडला ज्या घटकांची आपण
वर्किंग नोटमध्ये नोंद केलेली आहे ते काय करायचे, ऍड करायचे. आणि कॅशबुकच्या डेबिट साईडला आणि पासबुकच्या डेबिट साईडला जे घटक आलेले आहेत ते काय करायचे, लेस करायचे आहेत. समजलं? तर आता आपण काय करायचं आहे, दिलेला बॅलन्स बघा, बॅलन्स कॅशबुकचा बॅलन्स कॅरी डाऊन झालाय ना 9,800, 9,800. हा बॅलन्स घेऊन आपण प्रॉब्लेम सोडूया. म्हणून पहिल्यांदा घ्या रिकन्सिलिएशन स्टेटमेंट मध्ये या, बॅलन्स ऍज पर कॅशबुक, त्या ठिकाणी लिहा बॅलन्स ऍज पर कॅशबुक 9,800. बघा आपण दिलेला बॅलन्स कॅशबुक मध्ये दिलेला बॅलन्स आहे ना तो घेतलेला आहे. आता यामध्ये कोणकोणते ऍड होणार आहेत, तर क्रेडिट साईडचे म्हणजेच तेजस, बँक चार्जेस, ऍडव्हर्टाइजमेंट, राजू आणि स्वानंद हे जे घटक आहेत हे काय करणार आहेत, आपण ऍड करणार आहोत. यांची जरी बेरीज तुम्ही या ठिकाणीच केला तरी तुम्हाला समजून येईल, परंतु आपण एकत्र करून बेरीज करूया, बरोबर का? त्यानंतर बघा ऍड मध्ये घ्या, ऍड मध्ये चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट, म्हणजे तेजसला आपण चेक दिलेला आहे परंतु त्याची नोंद पासबुकच्या पेमेंट साईडला नाही, म्हणून चेक बघा, चेक इश्यू टू तेजस बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट ₹12,000. त्यानंतर दुसरा घटक काय आहे, बँक चार्जेस आहे. बँक चार्जेस रेकॉर्डेड ओनली इन कॅशबुक, बँक चार्जेस रेकॉर्डेड ओनली इन कॅशबुक ₹200. त्यानंतर चेक पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट, चेक पेड फॉर ऍडव्हर्टाइज, आता हे सगळं चेकनच पेमेंट केलं असणार आहे, म्हणून चेक पेड ऍडव्हर्टाइजमेंट बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट. मग तुम्ही ओनली लिहा चेक पेड टू द पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट ₹2,000. बॅलन्स कॅरी डाऊन तो आपण वर घेतलेलाच आहे, बरोबर. त्यानंतर पासबुकच्या क्रेडिट साईडला काय ते बघा, बघा राजू आणि स्वानंद हे आपल्या बँकेमध्ये पैसे भरले डायरेक्ट, बरोबर का, म्हणून त्यांचं ऍड करा, डायरेक्ट डिपॉझिटेड बाय कस्टमर, डायरेक्ट डिपॉझिटेड बाय कस्टमर आहे ते ऍड, डायरेक्ट डिपॉझिटेड into bank account by Raju ₹2,000 and by Swanand ₹3,000. हे सगळे घटक झाले ऍडचे, ऍडचे काय झाले घटक झाले. आता आपल्याला काय करायचे आहेत, लेसचे घ्यायचे आहेत. लेस म्हणजे दोन्ही साईडची डेबिट साईड. आता कॅशबुकच्या डेबिट साईडला काय, अपर्णा आणि ओंकार आहेत, म्हणजेच चेक डिपॉझिटेड बट नॉट क्लिअर्ड अँड नॉट क्लिअर्ड किंवा नॉट कलेक्टेड बाय बँक किंवा नॉट क्रेडिटेड बाय बँक, बरोबर का. म्हणून लेस मध्ये घ्या, बघा लेस मध्ये चेक्स डिपॉझिटेड बट नॉट येट क्रेडिटेड बाय बँक, अपर्णाचं किती आहे 5,000 आणि दुसरं काय ओंकारचं किती आहे 3,000. कॅशबुक संपलं, पासबुक कडे या. पासबुक मध्ये पहिलं काय बघा, इंटरेस्ट आहे, बरोबर का, इंटरेस्ट चार्जड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. दुसरा घटक घ्या, इंटरेस्ट चार्जड बाय बँक रेकॉर्डेड ओनली इन पासबुक, किती आहेत ₹500. त्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम पेड बाय बँक रेकॉर्डेड इन ओनली इन पासबुक. दुसरा काय, इन्शुरन्स प्रीमियम पेड बाय बँक रेकॉर्डेड ओनली इन पासबुक, माझ्यावर जागा असल्यामुळे नुसतं पीबी लिहिले मी, पासबुक ₹2,000. त्यानंतर पुढचं बघा, टेलिफोन बिल, टेलिफोन बिल पेड बाय बँक रेकॉर्डेड ओनली इन पासबुक किंवा नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. बघा टेलिफोन बिल पेड बाय बँक रेकॉर्डेड इन पासबुक ओनली, किती रुपये आहे ₹2,000, रुपीज किती आहे 2,000. तर या पद्धतीनं हे केलेलं आहे. त्यानंतर जो बॅलन्स कॅरी डाऊन झालेला आहे हे उत्तर यायला पाहिजे आपलं किती 16,500, 16,500. हे आपल्याला बँक बॅलन्स ऍज पर पासबुक आलं पाहिजे, आपण हे केलेले आहे त्याप्रमाणे. आता हे सगळे झालेले आहेत, ऍडची बेरीज करा, ऍड किती होते बघा एकूण, त्या दिलेल्या 9,800 मध्ये ऍडची बेरीज करून ऍड करा, म्हणजे एकूण 12,000, त्यानंतर 2,000, त्यानंतर 2,000 आणि 3,000 यांची बेरीज करा, 12 आणि 2 14, 15, 16, 17, 18, 19,200, बरोबर आहे.
तर 19,200 या 9,800 मध्ये ऍड करा, त्यांची बेरीज करा. एकूण बेरीज बघा 29,000 बेरीज येते, म्हणजे बॅलन्स 29,000 येतो. ह्या असलेल्या बॅलन्स मधून हे जे लेसचे घटक आहेत ते लेसची बघा बेरीज करा. 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12,500 रुपये यातून लेस करावं लागणार. लेसची बेरीज 12,500. मग 29,000 मधून 12,500 गेल्यानंतर जो बॅलन्स येतो 16,500. हा बॅलन्स काय आहे? बॅलन्स ऍज पर पासबुक. दिसतो ना तुम्हाला इथे वर्किंग नोट मध्ये काढलाय बघा, आहे आपला बॅलन्स ऍज पर पासबुक किंवा बँक बॅलन्स ऍज पर पासबुक. तर या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम काय करायचा आहे, हा सोडवायचा आहे. तुम्हाला आता कळालं असेल, बरोबर का? थँक्स. ओके.